नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या किचन मध्ये म्हणजेच पल्लवीच्या किचन मध्ये। तर आज आपण बनवणार आहोत पावभाजी। त्यासाठी आपण घेतलेला आहे कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर, शिमला मिर्च, लिंबू, हिरवी मिरची, टमाटा, बटाटा आणि फ्लावर। सर्व भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत। ते आता आपण कुकरला लावणार आहोत। अर्धा चमचा हळद घालून घेऊयात, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडंसं हिंग। कढईत तेल घालून घेऊयात। कांद्यावर थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपला कांदा लवकर परततो। कांदा परतत आलेला आहे। आता आपण शिमला घालून घेऊया। आपल्या भाज्या अशा छान शिजलेल्या आहेत। आता आपण थोड्याशा अशा स्मॅश करून घेऊया। आपला कांदा आणि ढोबळी मिरची चांगली परतलेली आहे। आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण पेस्ट घालून घेतोय। एक चमचा लाल मिरची घालतोय आणि एक चमचा पावभाजी मसाला। आता आपण स्मॅश केलेली भाजी याच्यात घालूया। एक चमचा गावठी तूप घालून घेऊयात आणि कोथिंबीर। तयार आहे आपली पावभाजी।